मिरजचं, तुमचं औंध, पुणे, सांगली, रायगडचं एक आहे, मला वाटतं रत्नागिरीचं आहे, सिंधुदुर्गचं नाही वाटतं, अर्धा भाग सिंधुदुर्गाचा आणि रत्नागिरीचा सातारा संस्थानमध्येच होता. आता ते पण मी पण वाचितोय सातारा संस्थानचं. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पालघर, मला वाटतं अर्धा अकोला पण येतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये आत्ताचे जे सांगितले त्याच्यात बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटेडच्या अंतर्गत कोल्हापूरपासून सगळे गॅझेटेरियन आले, कारण तिकडं इंग्रज होता. त्यामुळं औंधच्या आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत सगळे येते. त्याला सुद्धा आपल्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतलेला आहे त्यांनी, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि त्या दुसऱ्या गॅझेटियरसाठी. तोपर्यंत ह्या 2चं करू म्हणलेले, मराठवाड्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं. मला असं वाटतं की शिवेंद्रराजे साहेबांनी आपण त्यांना 1 महिन्याचा वेळ देतात, मला वाटतं त्यांनी ते आठवड्यातच काम पूर्ण केलं असं वाटतं. आपणही वेळोवेळी शंभूराजे देसाई साहेबांनाही सांगितलं, शिवेंद्रराजे साहेबांनाही सांगितलं, तिकडच्या बऱ्याच आमदार मंत्र्यांना पण सांगितलं की जरी आम्ही पोरांनी ते गॅजेटचा मुद्दा घ्यायला लावला तर बाकीचे उचलून धरत जा, लावून धरा सगळेजण, समाजाचं कल्याण होईल. तसं सुरू झालं. आता माझा आजपासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाड्यातल्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना, सगळ्या पक्षाच्या, मराठ्याचे असणारे सगळे प्रतिनिधी यांना सांगणं आहे की हैदराबादच्या गॅजेटसाठी थोडं सगळ्यांनी ताकद लावून धरा. तुम्ही मजा, ते त्याच्या घराचं वैभव म्हणून आपण कधी कोणाच्या दारात टुकून नाही बघितले. पण आता ओबीसीची उपसमिती या आठवड्यात गठीत झाली. ती एकच काम करते, मराठ्याच्या JRच्या विरोधात कोर्टात जाणे, त्यांना निधी किती दिला ती थांबवा, सारथीच्या योजना थांबा, 4थं काम कुणबी प्रमाणपत्र द्यायचे थांबा, 5वं काम कुणबी प्रमाणपत्राची शोधपत्रिका काढा. ओबीसी उपसमिती बोलते बरं काही मंत्रिमंडळाची. 6वं काम ओबीसी उपसमितीचे, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष काय म्हणले, मराठ्यांचे व्हॅलिडेटर थांबवा. बघा ही उपसमितीचे त्यांच्या ओबीसींना काय निधी द्यायचा, त्या लेकरा बाळांचा काय विकास करायचा, हे काम करायचं. याचिका कशा दाखल करायचे हे काम आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्याच्यासाठी नसते. आम्ही म्हणलो का आमची उपसमिती आहे, द्या उत्तर, आता होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणता आमचे शोधपत्रिका काढा कुणबी प्रमाणपत्राची. आमची उपसमिती म्हणली का 16% आरक्षण तुम्ही आमचं घेतलं, शोधपत्रिका काढा, म्हणावं का? म्हणायचं का? मग आता भुजबळ मराठ्याला EC-BC आणि कुणबी आरक्षण आहे, डोके ठेपर आहेत ना आपल्या लोकांचे सगळ्याचे. बघा डाव, मराठ्याचे लोक इमानदारीत लढायला लागले म्हणून हे सगळे उघडे पडले. यांनी काय सांगते, हे मराठ्यांना EC-BC आरक्षण आहे आणि OBC आरक्षण आहे, 2 आरक्षण कसं काय? 2 पुढे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले का? मग 2 म्हणा, मग 2 म्हणा तुम्ही, आम्हाला मान्य. तुम्ही जर म्हणले मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण आहे OBCचं, मग म्हणा EC-BCचं.
काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र, ज्या मराठ्यांना नाही त्यासाठी एसीबीसी. दोन कुठे आहेत? मग हे कोणाला सांगणार? कोर्टाला. दोन आरक्षण आहेत मराठा. मग माननीय न्यायालय म्हणणार मराठ्याला कोणचं ठेवायचं? माननीय न्यायाधीशाने तरी हे विचार करायला पाहिजे, मराठ्यांना दोन आरक्षण कुठे आहे? जी शासन संस्था आहे, जी विधी व न्याय विभाग आहे, जे न्यायालय संविधान कायदा चालवतं गरिबांसाठी, त्या संविधानाच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायदेवतेनं तरी विचार करायला पाहिजे, मराठ्यांना दोन आरक्षण कुठे आहेत? न्यायालयाने आदेश दिले म्हणजे सूचना केल्या सरकारला, कोणचं आरक्षण ठेवायचं? मराठ्यात दोन आरक्षण. भूमिका मांडल्याशिवाय न्यायालय म्हणलंय का? नाही म्हणलं. मग छगन भुजबळ आता एक सांग मला, आमचा दोन आरक्षणाचा विषय तुम्ही काढला, आपल्याला याचा टाइम द्यावा लागणार आहे. नुसतं उठून पळून जमणार नाही आपल्याला. मराठा आपल्याला कमीत कमी पुढच्या पिढीला खूप कमवून ठेवावं लागलं, नाही तर उठला आला पळाला गेला घरी, बोललं तुम्हाला तो 10-12 घोषणा दिल्या, चाललो आता घरी, पाऊस यायला लागला, नाही भूक लागली. पुढच्या पिढीला आयुष्याची भाकर लेकराबाळाला कमवून ठेवावं लागलं. बघा ते छगन भुजबळने सांगितलं मराठ्याला दोन आरक्षण. वारे उपसमिती, ही उपसमिती मंत्रिमंडळाची, आणि तो म्हणतो मराठ्यांना एसीबीसी आरक्षण नकोच का? चष्मा नाकाच्या खाली आलेला मराठ्यांना ईडब्ल्यूएस नकोच का? मराठ्यांना योजना नकोच का? अरे बुजगाने, आमच्या उपसमितीनं म्हणावं का उद्यापासून? मग आमच्या उपसमितीने म्हणायचं का उद्या काही ओबीसीतल्या जातीला ओबीसी म्हणून केंद्रात आरक्षण आहे. महाराष्ट्रातल्या आणि राज्यातल्या ओबीसीला राज्यात जे ओबीसीच्या सवलती आहेत, जे आरक्षण आहे तेच केंद्रात. पण महाराष्ट्र एक असं राज्य आहे बरं का छगन भुजबळ, तो यासाठी देशातल्या सगळ्या ओबीसीला सारखं आरक्षण आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींना केंद्रात सुद्धा ओबीसी म्हणून आरक्षण आहे, पण त्याच ओबीसीला राज्यात एससी एसटीच्या सवलती आहेत. भुजबळ तुला त्या नको का? नको का तुला? छगन भुजबळ बाकीच्या राज्यात 50%, इथं 52 आहे, तुला वरचं 2% नकोच का? आमचं तो 16% आरक्षण घेतलं ते नको का? वारे उपसमितीचे सदस्य बघा आता मराठ्यांना कुणबी बोगस प्रमाणपत्र दिले. एक नीतीन म्हणती मराठ्यांना बोगस प्रमाणपत्र दिले, त्याची शोधपत्रिका काढा. करू का सुरू मग मराठ्यांनी? आम्ही बंजारांनी तुमची जात एक नाही, शोधपत्रिका काढा, आरक्षण रद्द करा. करायचं का सुरू? तुम्हाला नाही का? अरे बाबा बोलताना विचार करा, समोर मनोज जरांगे आता, कारण तुम्ही सुद्धा काचाच्या घरात राहता, ते ध्यानात ठेवा. मला दुसऱ्याच्या घराला घर काचच आहे म्हणून लात मारत जातात, तुमचं सुद्धा काचच आहे, ते सुद्धा फुटणार आहे. कारण बंजारा समाज सरळ सरळ म्हणला आणि मग मराठ्याच्या बुद्ध्या चालायला लागल्या. बघा फसवा फसवी ते करायचंच का? मग आता आमच्या वाटा जायचं म्हणल्यावर तुम्हाला, आम्ही तुमच्या वाटा गेलो का? तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं आम्ही तुम्हाला बोललो का? आम्ही म्हणलं का बंजारा समाजाचं कम आरक्षण घेतलं? बंजारा समाजाचे लोक पोरं आता हुशार झाले आपल्या पोरायसाठी. बघा मराठ्याच्या पोरावर बंजारा समाजाचे पोरं हुशार झाले आता.
त्यांच्या नेत्याच्या काळात त्यांना 5%तलं 2.5% आरक्षण त्यांनी एका समाजाला दिलं. ते कोणचं आहे मला नाही माहिती. त्यांच्या काही नेत्यांचं म्हणणं आलं, बघा हे आपल्याशी जुळतं मिळतंय म्हणून सांगतोय, आणि बुद्धीनं हुशार व्हावं लागेल मराठ्याला. ज्यावेळेस प्रत्येक मराठा इथं बसलेला असू द्या, पुढच्या फूट झाल्या म्हणजेच धाराशिव जिल्हा आहे, त्यांना ठेवा. लिखण्याच्या डोक्यात जर आरक्षण बसलं तर घराघरातल्या मराठ्यांच्या डोक्यात आरक्षण बसलं. तुम्ही चित्त एका जागेवर ठेवा. सणावार धांगड धिंगाळ करण्यात आमचं त्या अमुक अमुक नेत्यावर लय प्रेम होतं म्हणून आम्ही त्यांना 2.5% आरक्षण दिलं. चांगली गोष्ट आहे, काय पोट दुखायचं काम नाही कोणाचं, एकदम चांगली गोष्ट आहे. तुमचं प्रेम होतं म्हणून तुम्ही दिलं, पण ज्याला दिलं त्याचं प्रेम तुमच्यावर आहे का? जर तुमचं 5%तलं 2.5% त्यांना दिलं, ते गप्पा सुधारले. आयला ज्याचं घेतलं ते कसं का नाही सुधारलं? सोपं गणित कळत आहे तुम्हाला? समाज तर सारखा आहे. बंजारा समाजाने ज्याच्यावर यांचं लय प्रेम होतो आलं तो समाज, ज्यावेळेस ते आरक्षणावर हे सुधारले, मग ते बंजारा करून सुधारलं. जर तुम्हाला 100 पोरं तुमचे घ्यायचे त्या 2.5% आरक्षणाच्या जीवावर, ज्याचं आरक्षण घेतलं त्याच्या जीवावर म्हणावं लागेल. मग तुम्ही ते 2.5% घेतलं, 100 पोराची भरती करायची, तर भरती करताना म्हणायचं ना, अरे आपण ज्याचं आरक्षण घेतलं त्याचे 30 पोरं घेऊ रे, त्या बंजारा समाजाचे 30 पोरं घेऊ, PSI करू, तहसीलदार करू, सगळे आपलेच. कॉल भरती केली, मी सगळे डिटेल घ्यायला तुमचं. हो, तुम्ही आमची शोधपत्रिका काढायला होता का? तुम्ही कसं आरक्षण घेतलं, कशा भरत्या केल्या 95ला, मी बी डिटेल घ्यायला. आता तुम्हाला ज्या भाषेने खेळायचं मला त्याच भाषेने तुम्हाला खेळायचं इथून पुढं. आता आमची शोधपत्रिका काढा म्हणता. आम्ही लढून रक्त जाळून माझ्या गरीब मराठ्यांनी चटणी भाकर खाऊन मिळवलंय, त्याची शोधपत्रिका काढायची तुम्हाला. मग तुम्ही 2.5% बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं, कॉल भरती केली. कॉल भरती करताना तुमचेच कसं काय घेतले सगळे का? बंजारा समाजाचे त्यांचं आरक्षण घेतलं म्हणल्यावर त्यांच्या घरात राहायला गेला, त्यांनाच घरात बाहेर काढलं. तुम्हाला त्यांनी एक खोली दिली, बाबा माझ्याजवळ 4 खोल्या, 2 खोल्या राहू दे तुला, 2 मला. किती प्रेमळ म्हणावं लागेल ते बंजारा समाज. राहू द्या मला, त्याला घर राहायला नाहीये. आपल्या इथं 4 खोल्या, 2 असं ऐकायला PSI असलेले, नायब तहसीलदार असलेले, तहसील हे 20 वर्षात येतो का ऐकायला? राठोड चव्हाण गेले का सगळे ऊस तोडायला? कसा घात केला बघा तुम्ही. आम्ही एक फक्त भाषा वापरायची, बंजारा नाम काम का आपण एक येत. ते पोरं हुशार झाले, ते म्हणजे एक पीक काही नाही. आता तुम्ही कोपाट लावले आमची एक म्हणून अजिबात एक नाही. आणि मग बंजारा समाज जर एक नाही म्हणतोय तर मला सरकारकडून आणि फडणवीस साहेबांकडून आता उत्तर पाहिजे. जर बंजारा आणि हे जर एक नाही तर यांना आरक्षण दिलंच कसं काय? यांना आरक्षण दिलं कसं काय? यांची बोलीभाषा एक नाही, यांचा रोटीपिटी व्यवहार नाही, यांची परंपरा नाही, यांचं लेणं खाणं एक नाही, यांचे राहणीमान एक नाही, यांची परंपरा एक नाही, यांचा व्यवसाय एक नाही, यांचे सणवार पण एक नाहीत. मग हे एक म्हणून तो JR नेमका कसा काढला त्याची शोधपत्रिका आम्हाला पाहिजे. त्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगानं, त्यावेळेसच्या संबंधित सरकारनं तो JR काढला कसा? बंजारा आणि हे एक दाखविलं कसं? म्हणजे तुम्हाला छगन भुजबळला माळी आणि बागवान एक चालते आणि मराठा कुंडियाला एक चालत नाही. होय, ही दुटप्पीपणा जी आहे ना, आता आपल्याला जसा तसं खेटावं लागणार आहे, तवा यांना जमणार आहे. यांना बोलता येणार म्हणून तुमच्या तिकडचं माकड धरून आणले आणि आमच्या तिकडे हिंदी देते 2 जण आणि मग ते बोलत.
इकडे येऊ. म्हणजे तुम्हाला बोलता येणार म्हणून त्याच्या पाठीमागून आमच्यावर वारा करता का? आम्हाला कळत नाही का सापाला दूध पाजणारे कोण आहेत? तुम्ही आणखीन सांगतो धाराशिवमधून मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी माझा त्यांना दोघांना पण आव्हान आहे. तुम्ही दोन नेते आहेत ना, तुम्ही मजा करा, सुखानं करा, मराठ्यांच्या अंगावर इथून पुढे आणखीन चाली करू नका. नसता तुमचं सुद्धा आरक्षण मी घालीन. तिकडं आणून सभा घ्यायला लावायच्या, तुमच्या त्या वाचकाने टोळीतले त्या परळीच्या लाभार्थ्या टोळीचे पोरं सोडायचे बोलायला, त्याच्या सभा पाठव, इकडं पाठव, तिकडं पाठव, ते आणखीन बंद कर. आणखीन तुझ्या हातातून वेळ गेलेली नाही. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, त्याला बळ देऊन विनाकारण मराठ्यांच्या अंगावरती घालू नको, विनाकारण शोधपत्रिका काढायला लावू नको, आमच्या वाटा जाऊ नको, आम्ही तुझ्या वाटा जात नाही. धाराशिव मधून पक्का शब्द. पण आम्हाला डावचायला प्रयत्न केला की तुम्हाला डावचेला म्हणून समजायचं. ते परिणाम बघू काय होतील. तुम्ही भेटते मला आम्हीच असतो का? मग तुम्हाला आता त्याच वळणावर जायचं म्हणल्यावर त्याला नाव विलाजे. तुम्ही आरक्षणासाठी मराठ्याचे मुद्दे पाडायला निघालात म्हणल्यावर हो ते काय व्हायचं की? त्याला काय पर्याय? आम्ही खमके आहेत, तसं काही अडचण नाही. फक्त गप येत कारण तुम्हाला मिळालेलं आहे आणि आम्हाला मिळवायचे. बाबा हो, माझ्यावर लय मोठी जबाबदारी. यांना सगळं मिळालंय, मागं वळून बघायची गरज नाही. पुढं फक्त राहण्याने चालायचं. चांगलं होईल नाही तर वाटलं होईल. भेटायला पण रात्रंदिवस तुमचा प्रचार केला. ते ज्ञान घेताय काय? इथं घराची घरं, पोराची पोरं उद्ध्वस्त व्हायला लागले. ते ज्ञान केव्हा घ्यायचं तुम्हाला? बाप कशाला कष्ट करतो शेतात? हे शिकावतो मी म्हणून मानावं लागेल त्या माजलगावच्या पोराला. शिकतही बी आणि असे मला सगळे डॉक्युमेंट आणून देतो. बघा म्हणे साहेब हे बघा म्हणे, याच्या बापाचं उत्पन्न 30 लाख रुपये आणि माझ्या बापाचा 3 लाख, तरी पण याला 0 आहे फीस. आणि मी बळत प्रवाराला ऍडमिशन घेतलं म्हणे आता काल MBBS ला, पैसे भरून. ओबीसीत 5-6 जाती अशा आहेत की त्यांना एसीच्या सवलती लागू आहेत. कशामुळे लागू केल्या सांगा आम्हाला त्याचं उत्तर. जगन भुजबळ नको का तुला? त्या नको का? का रे भाऊ, तुला वाटतं का तू लय शहाणा आहे? मी बी तो आहे एक पाऊल पुढे, तो सगळं उकरून आणायला मी बी आला. नुसते आंदोलन करून नाही चालणार. आपण आंदोलन करतो आणि कोर्टात जाते. आपल्याला यांची कोर्टाची वाट धरावं लागणार आता यांची बी. तेव्हा हे मध्ये मराठ्याच्या वाटत जाणू नको. आता यांना एसीच्या सवलती लागू कसं काय? काय निकष दाखिला? रानावनात हिंडतेत म्हणून दाखवलं का? तुम्हाला भटक्या दाखवलं? दऱ्याखोऱ्यात तुम्ही आता हे दाखवलं का? ओबीसीला म्हणून एसटीच्या सवलती खाता तुम्ही एसटीच्या. मी तुम्हाला ओबीसीत किती दाखवू? रानात राहणारे, रानात हिंडणारे चालते त्यांना बी. मग ओबीसीचं नेतृत्व करताना तुम्ही, मी मराठ्याचं करतो. मी मराठ्याचं काय सांगतो सरळ, माया मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. मी म्हणतो का पश्चिम महाराष्ट्राला वेगळेच द्या, मराठवाड्याला वेगळेच द्या, खानदेश विदर्भाला वेगळेच द्या. माझ्या पोरांना मराठ्याच्या सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे या भूमिकेत काम करतो ना. मग तू जर ओबीसीचा नेता आहे ना, तू का म्हणत नाही? ओबीसीला सुद्धा शहाणा करतोय, हुशार करतो. व्हायचं धोण्यात नका हो. तुमचा असा दिदार करून टाकतील मग ते. मराठ्याने तुमचा कधी काही केलेलं नाही. तुमच्या मुळावर कवाच मराठा उठलेला नाही. हे तुमच्या मुळावर कसे बसलेत हे सांगतोय नसतात. तुम्ही कागदपत्र काढा. तुम्ही तुमचंच ऐका, आमचं ऐकू नका. जो ओबीसीचं नेतृत्व करतोय त्यांनी सरळ म्हणायला पाहिजे मी ओबीसीचा नेता आहे. त्यांनी बरं का माझ्या लेकरा बाळांना, माझ्या जातीतल्या लोकांना जी फीस आहे तीच फीस सगळ्याच्या ओबीसीच्या लेकराला पाहिजे. का म्हणत ना ओबीसीचा नेता? तुला खायला फुकट मिळायला लागलं? तू कुठं म्हणतो
6-7च जातात. 0% साहेब, 0. घ्या उद्या MBBS द्या, आपण आपल्या कॉलेजला जाऊ. घ्या, ओबीसीने पण घ्या आणि विचारा आता सरकारला प्रश्न. आम्ही 32% ओबीसीत आहेत, आम्हाला 5-6 लाख रुपये फी लागती, हे पण ओबीसीतच आहेत, यांना कसं काय 0 आहे? उपसमितीने ते काम करा. ओबीसीची उपसमिती गठीत केली ना मंत्रिमंडळाची, ते काम कर. इकडं मराठ्याच्या विरोधात अर्ज टाकायला कुठं चालला? घ्या उपसमिती निर्णय मंत्रिमंडळाचा की ओबीसीतल्या काही जातींना एससीच्या सवलती लागू आहेत. उद्यापासून सगळ्या ओबीसीला आम्ही त्या सवलती लागू करतो. 0% फीस. का जमत नाही? सगळा मायक्रो ओबीसी 5-6 जणांनी मारून टाकला. हे सर्क्युलर आहेत शासनाचे. किती वाईट परिस्थिती आहे. आम्ही बोललो का जाऊ द्या, गरीबाच्या लेकराचं कल्याण होतंय, पण आमच्या लेकराचं कल्याण होतं तुम्ही वाटोळा करायला लागला तर आपण 100% देवारा करणार, सोडणारच नाही. आमचे गॅजेट हे